सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे. घटस्थापना सर्वांची झाली असणार, पण संध्याकाळी दिवस मावळेपर्यंत म्हणजे तुम्हाला आज कधीही जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला ही सेवा करायचं आहे. तर सेवा काय करायचे बघा, एक सुपारी, 5 वेलची आणि 5 लवंगा घ्यायचा आहे आणि ह्या 5 लवंगा 5 वेलची असं तळहातात घ्यायचं आहे आणि 108 वेळेस नवार्णव मंत्राचा जप करायचा आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे 108 वेळेस या मंत्राचा जप करायचा आहे. 108 वेळेस. त्यानंतर तुम्हाला श्रीसूक्त 1 वेळेस म्हणायचे आणि 1 वेळेस व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे. आणि त्यानंतर बघा, पठण झाल्यानंतर हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्यावर आणि धूपदीप ओवाळायचा आहे आणि ती आई भगवतीला अर्पण करायचं आहे. दररोज एवढी सेवा करायचा आहे. एक माळ नवार्णव मंत्राची, 1 वेळेस श्रीसूक्त आणि 1 वेळेस व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे. आणि दररोज त्या वेलचीला, लवंगाला आणि सुपारीला दररोज हळदी कुंकू असं लांबून अर्पण करायचं आहे. धूपदीप ओवाळायचं आहे. इथं जागा नाही म्हणून मी तिथं ठेवले आहे, पण असं दररोज 9 दिवस करायचं आहे. आणि दसऱ्या दिवशी तुम्हाला ती नंतर तुम्हा स्वतःला सगळ्यांना प्रसाद म्हणून ग्रहण करायचं आहे बघा सर्वांनी. आणि जी ती सुपारी आहे ती सुपारी परत तुम्ही दुसऱ्या कोणत्याही पूजेमध्ये वापरू शकता. तर असं करायचं आहे. आणि आई भगवतीचा दररोज तुम्हाला अभिषेक करायचा आहे कुंकुवाने, म्हणजे कुंकुमार्चन करायचं आहे. नवार्णव मंत्राने किंवा शतनामावली जर येत असेल तर त्यांना करा, किंवा ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे नमो नमः म्हणून असं 5 बोटाने कुंकुम असं आई देवीच्या चरणापासून ते डोक्यापर्यंत असं करायचं आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे नमो नमः म्हणून असं अर्पण करायचं आहे बघा. असं करायचं आहे. तर सर्व ताईंनी ही सेवा आवर्जून करा, कारण ही सेवा करायचं म्हणजे आई भगवतीचा आपल्याला आशीर्वाद घ्यायचा आहे. आई भगवती आपल्या कुळाचं रक्षण करत असते. ही कुलस्वामिनी असते, आपल्या कुळाचं रक्षण करत असते. आपल्या मुलाबाळांना सर्वांना कसलीच अडचण येत नाही नंतर त्यांच्या भावी जीवनामध्ये. जर आपण सेवा केली तर आपल्या कुळाचं रक्षण करत असते आणि आपले जे काही जीवनामधल्या अडचणी आहेत त्या दूर होत असतात, कारण आई भगवतीचा आपल्याला आशीर्वाद असतो. म्हणून आई भगवतीची ही सेवा करायला कुणीही विसरू नका. तर सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ. ही सेवा आवर्जून सर्वांनी करा.